शालेय पोषण आहार, स्वयंपाकी व मदतनीस महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली। आयटक संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। मागण्या न मान्य झाल्याने आंदोलनकर्त्या महिलांनी जेलभरो आंदोलन छेडत स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात जाऊन अटक करून घेतली। आंदोलक महिलांनी किमान वेतन 26,000 रुपये द्यावेत, चपराशी पदावर नियुक्ती करावी, निवृत्तीवेळी 5,000 रुपये पेन्शन द्यावी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी जीवन विमा योजना लागू करावी अशा मागण्या मांडल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या या आंदोलनात शेकडो महिलांचा सहभाग होता। शासनाने तातडीने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। शालेय पोषण कर्मचारी अर्चना भांडवलकर, आज आम्ही ते जेलभर आंदोलन करत आहोत। आमची मागणी अशी आहे की आम्हाला शाळेमध्ये 2,500 रुपये मानधन मिळते शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना, आणि ह्या 2,500 रुपयेमध्ये आमचं एक महिनाभर आम्ही घर कसं चालवायचं हा प्रश्न आमच्या समोर तर आहेच। ह्या सरकारनं आम्हाला 2018 मध्ये 2018 डिसेंबर 2023ला कबूल केलं होतं की 1,000 रुपये मानधन आम्ही वाढ करून देऊ, आणि जाहीर पण केलं की 1,000 रुपये शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली। पण अद्यापही त्यांनी 2 वर्ष होऊन गेले पण GR काढलेला नाही। 2023-24 गेलं, 2025 पण आलं पण GR काढले नाही। हे सरकार लबाडासारखं आमच्याशी बोलत आहे, आम्हाला आश्वासन देते पण आमचं 1,000 रुपये मानधन वाढ करून देत नाही आहे। म्हणून आज आम्ही आमच्या मानधनात वाढ करून दिली पाहिजे सरकारने, म्हणून आज आम्ही इथं हे जेलभरो आंदोलन करत आहोत। आणि याच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू, मुख्यमंत्र्याच्या घराला आम्ही घेराव घेऊ। ह्या सरकारनं त्वरित आमचा 1,000 रुपये मानधन वाढीचा GR काढलाच पाहिजे, म्हणून आम्ही आज सर्व इथं आंदोलनात सहभागी झालेला आहे। आमच्या मागण्या पूर्ण होऊन नाही राहिल्या। सरकारला वेळोवेळी निवेदन दिलं पण सरकारला घाम फुटत नाही आहे, आणि ह्या 2,500 रुपये मानधनामध्ये सरकारला सुद्धा हे सरकार 2,500 रुपयामध्ये जगू शकते का? खासदारांचे पगार वाढले, त्यांना कोणतं आंदोलन करावं लागलं नाही, पण ह्या गरीब कर्मचाऱ्यांना आज उन्हातान्हात आंदोलन करावं लागते। स्वतःच्या कामाचा मेहनतच्या पैशासाठी मेहनत करा दिवसभर आणि मानधन मिळते 2,500 रुपये, आणि लबाडासारखं सरकार म्हणते 1,000 रुपये वाढ झाली पण त्याचा GR सुद्धा काढत नाही। म्हणून या सरकारला आठवण देण्यासाठी का आम्हाला हे आमचं 1,000 रुपये मानधन वाढीचं GR त्वरित काढा, हे आठवण देण्यासाठी हे आंदोलन आज आम्ही इथं केलेलं आहे।